औरंगजेबासोबतची जी झुंज होती छत्रपती संभाजी महाराजांची, ही जी झुंज होती ही इतिहासाला कलाटणी देणारी अशी ठरली. होय, बरोबर. कलाटणी म्हणजे तिथे जर शंभूराजांनी झुंज दिली नसती ना, तर शिवरायांनी निर्माण केलेलं राज्य हे जर औरंगजेबानं घशात घातलं असतं तर आज आम्हाला हा अभिमानाचा वारसा मिळालाच नसता. पण मग त्या झुंजीचं वर्णन तुम्ही कसं कराल? बघा, ती झुंज म्हणजे मला आधी या झुंजीबद्दल मला काय सांगायचंय, आम्हाला छत्रपती संभाजी महाराज किती पराक्रमी होते हे जर डोळ्यासमोर चित्र आणायचं असेल तर तुम्ही सहज विचार करा. जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी सूत्र हाती घेतलीत त्यावेळेस काय परिस्थिती झाली हो. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू हा इतक्या लवकर होईल हे महाराष्ट्रातल्या कुणालाच वाटलं नव्हतं. मृत्यू झालाय म्हणजे हा एकतर पुत्रावर नाही, महाराष्ट्रावरच डोंगर कोसळलाय दुःखाचा. हा इतका मोठा धक्का आहे. या धक्क्यातून शंभूराजांनी सावरणं हीच मोठी गोष्ट आहे. आणि तेव्हा शंभूराजांचं वय किती असेल बघा, 1680ला राजे गेलेत. 1657चा जन्म आहे शंभूराजांचा, म्हणजे 22-23 वर्षाचे शंभूराजे आहेत. पित्याचा मृत्यू झालाय, अंतर्गत थोडीशी बंडाळी आहे आणि समोर 3 लाख घोडदळ, 4 लाख पायदळ आणि प्रचंड तोफखाना घेऊन काहीच महिन्यामध्ये औरंगजेब येतोय. बरं, जो औरंगजेब प्रत्यक्ष शिवाजी महाराज असताना स्वतः कधी आला नव्हता. आले होते ते त्याचे सरदार. पण तरी सुद्धा अष्टावधानी असलेल्या आमच्या राजांना त्यांची किती क्षमतापणाला लागली होती. बरं, त्या सरदारांना औरंगजेब परत बोलवू शकत होता, पण इथे तर तो स्वतः आलाय, त्याला परत कोण बोलावणार? 15 पट सैन्य घेऊन आला होता. आणि तो इतक्या वक्र नीतीचा आहे, इतक्या क्रूर आहे, त्याने स्वतःच्या 37 नातलगांना मारून तो सिंहासनावर बसलाय. त्याची खोपडी कशी चालेल सांगवता येत नाही. आणि सगळ्या प्रकारच्या सत्ता त्याच्याकडे आहेत. आणि अशा सत्तेच्या विरुद्ध लढायचंय आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये हे किती मोठी किती अवघड गोष्ट आहे. आणि आमच्या शंभूराजांनी त्याला इतकं झुंजवलंय की ज्याला असं वाटलं होतं 4-6 महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर मी महाराष्ट्र ताब्यात घेईल, त्या औरंगजेबाला शेवटी शंभूराजांनी इतकं झुंजवलंय की तो वैतागून किमांश त्याच्या डोक्यावरचा खाली आपटतो आणि म्हणतो, जोपर्यंत मी काफर बच्चा संभाला पकडत नाही, अशी त्याची वाक्य आहेत, तोपर्यंत मी किमांश डोक्यावर ठेवणार नाही. 8-9 वर्ष या सह्याद्रीच्या कडेकपारीमध्ये त्याला भुंड्या मस्तकासहित फिरायला लावणारे आमचे शंभूराजे किती पराक्रमी असतील याची कल्पना तुम्ही करा.